ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता मधुभाऊंनी प्रियाचा आश्रमातला रेकॉर्ड उघडताच थरथराट होणार असतो. मोठ्या कारस्थानावरचा पडदा आता उलगडणार असतो. सुभेदार किल्लेदार या परिवाराला फसवणाऱ्या सगळ्या ठगांचा आता मात्र पर्दाफाश होणार असतो एका रेकॉर्डमुळे. प्रियाचा डाव प्रियाच्याच अंगावरती अगदी अचूक उलटणार असतो आणि यासाठी दिवस ठरलेला असतो तो म्हणजे पाडव्याचा. प्रियाला शहाणपणा करत मधुभाऊंच्या समोर जात चांगुलपणा दाखवण्याची खुमखुमी आलेली असते आणि तीच तिची आगाऊगिरी तिला आता महागात पडणार असते. पूर्णाजी सोबत चांगलं वाटण्यासाठी मधुभाऊंच्या समोर जाऊन मी तुमची मुलगी, मी आश्रमात होते तरी सायलीवरतीच प्रेम करता असे भलते भलते डायलॉग बोलणं प्रियाला खूप महागात पडणार असतं. प्रियाच्या याच डायलॉगमुळे प्रियाच तिच्या बोलण्यात अडकत मधुभाऊंच्या एका शब्दामुळे एका रेकॉर्डमुळे प्रिया आता सगळ्यांच्या समोर खोटी पडणार असते. आता संपूर्ण एक दिवस मधुभाऊ सुभेदारांच्या घरामध्ये असणार असतात म्हणून अर्जुन सांगत असतो, सायली कसलीही घाई करू नका, पूर्ण अख्खा दिवस मधुभाऊ तुमच्या सोबतच असतील. उद्या सकाळी मधुभाऊंना पुन्हा मी आता तिकडे घेऊन जाईन, त्यामुळे एक दिवस तुम्ही आश्रमातील सगळ्यांच्या सोबत एन्जॉय करा. कोणत्याही प्रकारची घाई नाही आहे, तुम्हाला अख्खा आजचा दिवस आहे आणि तो दिवस फक्त तुमचा असेल. तुमच्या मनाला वाटेल ते तुम्ही करा, तुमच्या मनाला ज्या गोष्टीने आनंद वाटेल त्या गोष्टी करा. सायलीला आता रडू अनावरच होतं. सायली ढसाढसा रडायला लागते. सर, तुम्ही मला माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस दिलेला आहे असं म्हणत मधुभाऊंच्या सोबत आता अख्खा दिवस आनंदात घालवायचा म्हणून सायली, सगळी मुलं, कुसुम खुश होतात, आनंदाने नाचतात. आता इकडे प्रतापच्या पण चेहऱ्यावरती आनंद येतो, कारण काहीही झालं तरी प्रताप हा मनाने चांगला माणूस असतो. अर्जुनसारखाच प्रताप असतो, फक्त आपल्या आई आणि आपला मुलगा यांच्या कचाट्यात तो अडकलेला असतो. आईची बाजू धड घेता येत नसते ना मुलाला सपोर्ट करता येत असतो, त्यामुळे प्रतापचं हे असं झालेलं असतं. कुसुमला तर विचार येतो की खरंच म्हणजे ज्या चिडक्या बिब्याला मी आत्तापर्यंत अजिबात हृदय नाही असं समजत होते, तो चिडका बिब्बा खरंच आज आमच्यासाठी इतकं काही करतोय ना, किती आभार मानावे तितके कमी आहेत. चक्क कुसुमसुद्धा अर्जुनचं पहिल्यांदा कौतुक करते. अर्जुनला तर आश्चर्याचा धक्काच बसतो आणि म्हणतो, कुसुमताई तुम्ही आणि माझं आणि कौतुक, खरंच असा भाग्याचा दिवस माझ्या आयुष्यात येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. कुसुम म्हणते, कौतुक केलं म्हणून इतके काही टोमणे मारायची गरज नाही आहे, जे खरं आहे त्याला आम्ही खरे बोलणारी माणसं. अर्जुन म्हणतो, बरं आहे, पण आता तुम्ही सगळ्यांनी पण दिवसभर इथेच थांबायचं. कुसुमताई तुम्ही आणि मुलं सगळ्यांनी इथे थांबा आणि एन्जॉय करा. कुसुम 2 क्षणासाठी विचार करते, अरे देवा, पण मी कविताताईंना घरी ठेवून आले, काय करू? मधल्या वेळेत जाऊन त्यांना पण घेऊन येऊ का? पण सुभेदारांना आवडेल का मी कविताताईंना आणलेलं? असा विचार करत ती आता तो विषय काढणारच असते. कल्पना म्हणते, काम करा, तुम्ही सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय करा, विमल आणि मी छान जेवणाची तयारी करतो. सायली म्हणते, नको, मी पण मदत करते ना, मधुभाऊंच्या आवडीचं काहीतरी करते. मधुभाऊ, तुम्ही माझ्या हातचं बरेच दिवस काही खाल्लं नाहीत ना, आज मी तुम्हाला माझ्या हातचं काहीतरी खायला करून घालते. मुलं म्हणतात, ये सायली ताई, तुझ्या हातचं खायला मिळणार, आम्ही किती दिवसात तुझ्या हातचं काही खाल्लंच नाही. सगळेच जण खूप खुश होतात. त्यांचा हा आनंद बघून आता सुभेदार सगळे खुश होतात. अश्विन, प्रताप, इकडे चैतन्य, अर्जुन, सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असतो. कल्पना तर आनंदाने वेडीपिशी होते, पण इकडे पूर्णाजीचा सडका चेहरा मात्र कडूजार झालेला असतो. आपल्यासमोर चाललंय ते सगळं खरं की आपण स्वप्नात आहोत असं वाटत असतानाच पूर्णाजी आता काही बोलू पण शकत नसते, कारण आता काही बोललं तर आपणच वाईट दिसणार हे पूर्णाजीला अचूक माहिती असतं. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्यापरे पूर्णाजीच्याकडे काही उरलेलंच नसतं. आता मात्र मधुभाऊंच्या हे लक्षात येतं की या बाईंना म्हणजेच आजी सासूंना माझं इथे येणं बहुतेक आवडलेलं नाही आहे. मधुभाऊ म्हणतात, एक काम करूया का, आपण कुसुमच्या रूमवर जाऊया का? अर्जुन म्हणतो, नाही, तुम्हाला सांगितले ना तुम्ही इथेच थांबायचं, आज पाडवा आहे. सायली तुम्हाला ओवाळणार, सायली तुम्हाला ओवाळेल आणि आता वडिलांचा मान सुद्धा देईल. त्याच्यावरती प्रिया विचार करते, काहीतरी करायला पाहिजे, नाहीतर आता पूर्णाई आणि बाकीचे विचार करतील की आश्रमातल्या आम्ही दोघे असून सुद्धा हे मधुभाऊ फक्त सायलीलाच का मुलीचा मान देत आहेत? ही आश्रमातील मुलं, ही कुसुम सगळे सायलीच्या अवतीभोवती फिरतायत, मी तर वाईट दिसेन आणि मला तर प्रतिमाची अगदी आदर्श मुलगी बनायचं आहे. नाही, मला काहीतरी करायलाच पाहिजे. आणि पूर्णाजीच्या मनात हा विचार येतो की हे मधुभाऊ जर एकाच आश्रमात राहायचे तर मात्र हे सायलीलाच मुलगी मानतायत. ही सगळी मुलं, ही कुसुम फक्त सायलीचंच कौतुक, मग तन्वीला कोण का नाही काय बोलत आहे? त्यावरती आता मात्र सायली सांगते, चला मधुभाऊ, तुम्ही छानपैकी पाटावर बसा, मी तुमची आरती करते.
करते. प्रिया विचार करते, मी सुद्धा आरती करणार आणि सगळ्यांच्या समोर मोठेपणा मिरवणार आहे. कल्पना म्हणते, हो सायली, तू पाडव्याला त्यांची आरती करून घे. सायली सांगते, मी दरवर्षी आश्रमामध्ये त्यांची आरती करायचे, मुलांची आरती करायचे. कुसुम सांगते, चला चला सगळ्यांनी मस्तपैकी पाटावर बसून घ्या, सायली ताई आरती करणार. इकडे पूर्णाजीला राग नुसता जळफळाट होत असतो, पण काही बोलता येत नसतं, सहन करता येत नसतं. आणि आता सायली मधुभाऊंना खूप सगळ्या गमती जमती सांगत असते आणि म्हणते, मधुभाऊ आपण आश्रमासारखी दिवाळी साजरी करूया का आजच्या दिवसामध्ये? मधुभाऊ म्हणतात, हो नक्कीच. यावरती अस्मिता म्हणते, म्हणजे झालं आपल्या ह्या चांगल्या 5 स्टार हॉटेलसारख्या बंगल्याचं आता पुन्हा आश्रमघर होणार. पण आता अर्जुन मात्र कुणाचं काही चालू देत नाही. तो सायलीच्या मनाप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्यासाठी अगदी तिला परवानगी देतो. मग सायली मधुभाऊंची छानपैकी आरती करते, मधुभाऊंना ओवाळते आणि तुमच्या मनात सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे अशी देवाकडे प्रार्थना करते. मधुभाऊ म्हणतात, साऊ बाळा, खरंच माझ्या आयुष्यातला आज हा दिवस पुन्हा कधी दिसेल मला असं वाटलं नव्हतं. त्या जेलच्या अंधाऱ्या कोठडीत मी हरवून गेलो होतो ग बाळा. आता मात्र सगळ्यात मोठेपणा घ्यायला प्रिया मूर्ख पुढे येतच असते. प्रिया विचार करते, काहीही झालं तरी सगळ्यांच्या समोर मला आलंच पाहिजे. त्यावेळेला प्रिया समोर येते आणि म्हणते, मधुभाऊ, मी आल्यापासून बघते म्हणजे तुम्ही फक्त सायलीला सगळं कौतुक करताय. मी सुद्धा तुमच्यासोबत आश्रमात राहत होते ना, पण तुम्ही माझ्याकडे आल्यापासून डुंकूनही पाहिलं नाहीत. मधुभाऊ, इतके माझ्यावरती रागवलात का? मी फक्त सत्याची साथ दिली होती तर तुम्ही माझ्यावरती इतकं रागवलात मधुभाऊ. मधुभाऊ प्रियाकडे रागाने बघतात. प्रिया सांगते, सायलीला फक्त एकट्या मुलीचा मान देत आहे. मी इथे उभी आहे, माझ्याकडे तुम्ही डुंकूनही पाहत नाही आहात. मला वाईट वाटलं मधुभाऊ, मी पण तुमची मुलगीच आहे ना, मी सुद्धा तुम्हाला ओवाळूच शकते ना. मधुभाऊ म्हणतात, खबरदार मला ओवाळण्याचा प्रयत्न केलास तर. मी सायलीसारखं सगळ्यांना प्रेम केलं होतं, पण मला परत प्रेम मिळताना ज्यांच्याकडून जेवढं प्रेम मिळालं ना भरभरून, तू त्याच्या विरुद्ध केलंस. तू मी केलेल्या प्रेमाचा अपमान केलास. प्रिया म्हणते, मधुभाऊ असं का करताय? तुम्हाला आश्रमात सुद्धा फक्त सायलीच आवडायची, मी नाही आवडायचे. मधुभाऊ सांगतात, तू खोटारडे काही बोलू नकोस, कारण ज्या दिवशी सायली माझ्याकडे आली तोच दिवस आश्रमातली स्थापना होती. त्यानंतर 2 वर्षांनी तू आलीस. सायली ज्या वेळेला माझ्याकडे आली बरोबर 20 वर्षापूर्वी 20 डिसेंबरला सायली माझ्याकडे आली होती. आता ही तारीख म्हणजे अर्जुनचा वाढदिवस असतो. आता सगळा रेकॉर्ड मधुभाऊंनी काढल्यावरती अर्जुन कान टवकारून ऐकायलाच लागतो. मधुभाऊ म्हणतात, 20 डिसेंबर 20 वर्षापूर्वी सायली माझ्याकडे आली, म्हणजे 20 डिसेंबर 2003 साली सायली माझ्याकडे आली होती आणि आता त्यानंतर तू 2 वर्षांनी आलीस. असं म्हणत मधुभाऊंनी रेकॉर्ड सांगितल्यावरती 2005 साली प्रिया आश्रमात आली. अर्जुन विचार करतो, हे काय आहे? ज्या दिवशी माझा वाढदिवस रविरात्रीचा ॲक्सिडेंट झाला त्याच दिवशी सायली आश्रमात गेली आणि 2 वर्षांनी कशी काय तन्वी? मग 2 वर्ष तन्वी कुठे होती? आता मात्र अर्जुन म्हणतो, मधुभाऊ तुम्ही काय बोललात? मधुभाऊ म्हणतात, हो 20 डिसेंबर 2003 साली सायली माझ्याकडे आली. आता सगळा कच्चा चिठ्ठा समोर आलेला असतो. सगळ्यांनाच धक्का बसतो की ही तारीख तर रविराजांच्या ॲक्सिडेंटची. आता सगळेच जण हक्काबक्का होऊन पाहत बसतात. मधुभाऊ म्हणतात, हो त्याच दिवशी सायली माझ्या आश्रमात आली आणि आश्रमाची सुरुवात झाली. आता मधुभाऊंनी प्रियाचा आश्रमातील रेकॉर्ड उघडताच थरथराट झालेला असतो. मोठ्या कारस्थानावरचा एका कागदाने किंवा रेकॉर्डने खुलासा झालेला असतो. पूर्णाची, कल्पना, अर्जुन आणि प्रिया सगळेच थक्क होतात. सायलीला पण कळत नाही नक्की काय चाललंय. आता या सगळ्या रेकॉर्ड उघडल्यामुळे प्रियाचा खोटेपणा समोर येऊन ही तन्वी नसून सायलीच तन्वी आहे हे सत्य उघडकीला येणार आणि मालिका पाहणं रंजक होणार.